नमस्कार. कावेरीज किचनमध्ये आज मी बनवत आहे लाल मिरचीचा घाटी मसाला. तर चला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. मी घेतले 2.5 किलो मिरच्या. त्यातमध्ये लवंगी मिरची 1 किलो, बेडगी मिरची अर्धा किलो, शंखेश्वरी मिरची अर्धा किलो आणि काश्मीरी लाल मिरची अर्धा किलो. गरम मसाले वरती दाखवल्याप्रमाणे आहेत, तर ते एक एक करून आपण सर्व भाजून घेऊयात. तर चला भाजायला सुरुवात करूया. सर्वप्रथम अर्धा किलो धने छान असे भाजून घेऊ. नंतर तमालपत्र, मोठी विलायची, चक्री फूल, छोटी विलायची, दालचिनी, मेथीदाणे, शहाजिरे, लवंग, काळी मिरी, हे आहे नागकेशर. हे सर्व छान भाजून घेऊ. पुढे बडीशोप आहे. हे प्रत्येकी मी 20 ग्राम घेतलेलं आहे. दगडफूल, जावित्री, सुंठ, हे सर्व छान भाजून घेऊयात. हे छान भाजून घेतलं. सर्व भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत मी कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आणि त्यातमध्ये हळकुंड तळून घेतली. हळकुंड चांगली फुटेपर्यंत भाजून घ्यायची. हळकुंड भाजून झाल्यानंतर मी सर्व मिरच्या त्याचप्रमाणे काही तेल वगैरे न टाकता भाजून घेतल्या. सर्व भाजून झाल्यानंतर त्यातमध्ये पावशर खडं मीठ घातलं. हे सर्व छान भाजून झाल्यानंतर मी सर्व एकत्र केला मसाला. त्यातमध्ये पावशर खडं मीठसुद्धा घातलं आणि आमच्या शेजारीच कांडप मशीन आहे, तर त्यातमधून मसाला कुटून आणला. तर हे पहा, 2.5 किलो मिरच्यांपासून आपला 4 किलो मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.